तर चला आज आपण बनवणार आहोत मस्त असं सुरमईचं कालवण. आणि हां, आज तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, मस्त मार्केटमधून मी सुरमईची मच्छी आणलेली आहे आणि बघताय नशीब एवढे खराब आहेत ना, तर आज लाईटच गेलेली आहे. पण आपल्याकडे ऑप्शन आहे चार्जिंगचा बल्ब, मग काय लागली कामाला. आणि चला, मच्छी आपल्याला छानपैकी धुवून घ्यायची आहे. तर कढईमध्ये टाकलं तेल, त्यामध्ये टाकलं लसूण आणि आपले जे घरगुती मसाले आहेत, हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला. तर एका ताईने कमेंट केली होती की ताई तू कोणते मसाले वापरते, तर हे आमचे घरगुती मसाले आहेत, तेच मी वापरते. त्यानंतर टाकलं याच्यामध्ये वाटण. खरं सांगू, आज लाईट नाही आहे ना, तर थोडीशी गडबडच उडते, कारण लसणावर आपल्याला टॉमॅटो टाकून त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं होतं, पण माझी गडबड झाली. तुम्ही तसं करू नका. तुम्ही लसणावर टॉमॅटो टाका, मस्त असं शिजवा. त्यानंतर मसाले टाकून थोडंसं पाणी टाका. मसाल्याला छानपैकी तर्री आली की त्यानंतर तुम्ही जी कोणती मच्छी आणलेली असेल ती त्याच्यामध्ये टाका आणि छानपैकी वाफ काढा. वाफ काढल्याने काय होतं, मस्त अशी मच्छीला पाणी सुटतं आणि छानपैकी ग्रेव्ही तयार होते. पण आपल्याला ही जास्त ग्रेव्ही नाही पाहिजे, थोडीशी रसरशीत ठेवायचं आहे, कारण आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पुन्हा शिजायला ठेवणार आहे. चला, तर इकडे सुरमईचं कालवण आपलं झालेलं आहे रेडी. तर तुम्ही सुद्धा खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. आणि हां, चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.